Okay, friends, in the topic chemical bonding, today we discuss the important article, and that one is nothing but the sp2 hybridization in ethylene molecule. Okay, when you can consider for our syllabus, there are the main three types of the hybridization, that is the sp3, sp2 and sp. sp3 हायब्रिडायझेशन आपण मिथेन मॉलिक्यूलमध्ये बघितलं, तसंच NH3 अमोनियामध्ये घेतलं आणि वॉटरमध्ये घेतलं. sp3 हायब्रिडायझेशनचे आपण 3 एक्झाम्पल्स घेतली, बरोबर. त्याच्यानंतर sp2 हायब्रिडायझेशनच्या बाबतीमध्ये आपण बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3 चं एक्झाम्पल घेतलं. sp हायब्रिडायझेशन साठी आपण BeCl2 चं एक्झाम्पल घेतलं. लक्ष देताय का बघा. आता आपल्याला काय करायचंय, जसं आपण मिथेन मॉलिक्यूल घेतला, दॅट वन इज नथिंग बट इन मिथेन व्हॉट हॅपन्स हियर, द कार्बन अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. ह्या कार्बनचं sp3 आहे, पण त्याच कार्बनचं जर का आता आपण समजून चाला इथिलीन मॉलिक्यूल घेतला. इथिलीन मॉलिक्यूल कॅन बी हॅव्हिंग द स्ट्रक्चर यू नो व्हेरी वेल. इट इज अन अल्किन, दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड एज द इथिन. तुम्हाला माहिती आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं दोन कार्बन अल्किन मध्ये दोन कमीत कमी एक डबल बॉन्ड असणारच आहे आपल्याला, म्हणजे एक काय म्हणतो दोन कार्बन मध्ये एक बॉन्ड डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे इथं दोन कार्बन येणार आहेत. मिथेन मध्ये आपल्याला एकच कार्बन होता, लक्षात घ्या. म्हणजे इथं जर तुम्ही गेला तर हा कार्बन आहे, इथं डबल बॉन्ड आहे. मग कार्बन डबल बॉन्ड कार्बन, या कार्बनला 2 हायड्रोजन, या कार्बनला 2 हायड्रोजन, असं हे स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चर मध्ये जर डबल बॉन्ड आहे तर आपल्याला माहिती आहे एक असतो सिग्मा बॉन्ड आणि एक काय असतो पाय बॉन्ड. बाकीचे जे सिंगल बॉन्ड आहेत ते सगळे सिग्मा बॉन्ड आहेत, ते आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग आता याच्यामधल्या या इथिलीन मॉलिक्यूल मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. लक्षात घ्या. मिथेन मध्ये घेतलं किंवा अल्केन मध्ये घेतलं, आपण इव्हन इथेन जरी घेतला ना, समजून चला फॉर एक्झाम्पल हा असा इथेन मॉलिक्यूल घेतला, सगळीकडे हायड्रोजन घेतले, दॅट वन नथिंग बट द C2H6. तर याच्यामधलं याचं हायब्रिडेशन sp3 आहे, याच्यामधलं पण sp3 आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की अल्केन मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण अल्किन मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. म्हणजे जरी ॲटम सेम असला तरी त्याचं हायब्रिडायझेशनचे टाइप्स हे थोडेसे वेगळे आहेत, डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ दॅट मॉलिक्यूल. ओके, सो सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द sp2 हायब्रिडायझेशन इन इथिलीन मॉलिक्यूल. आपल्याला sp2 हायब्रिडायझेशन घ्यायचं आहे. आता sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आपण कुठलंही घेताना मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे इथिलीन आहे. मग त्याच्यामधला सेंट्रल ॲटम कोण आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द कार्बन. करेक्ट. द कार्बन कॅन बी हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2 2s2 and 2p2 and that electronic configuration is called as the ground state electronic configuration. आता इथं तुम्ही म्हणाल की सर हा एक कार्बन आहे सेंट्रल ॲटम, तसंच हा पण आहे. लक्षात घ्या, दोन्हीही कार्बनचं आपल्याला घ्यायचं आहे, पण आपण आता दोन्ही कार्बनच आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर सेमच येणार आहे. बघूया काय होतंय. ओके, आता व्हेन यू कॅन से हियर कार्बन कॅन बी हॅव्हिंग दिस ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हेन यू कॅन ड्रॉ द ब्लॉक डायग्राम फॉर दिस वन, दॅट वन इज नथिंग बट 2s2. both electrons are paired. Find the 2p2, that one is nothing but the px and py each contains one unpaired electron. ही झाली त्याची ग्राउंड स्टेट मधली. आता आपल्याला माहिती आहे हायब्रिडायझेशन मध्ये पुढची स्टेट कोणती आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इफ देयर द व्हॅकंट ऑर्बिटल इज प्रेझेंट ॲट दॅट टाइम द एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. ओके, म्हणजे हा इलेक्ट्रॉन जर इकडे गेला तर इथं काय राहणार, तर दॅट इज द 2s1 आणि इकडे काय होईल बाळांनो, तर दॅट वन इज नथिंग बट द 2p3. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर इन एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देयर आर द 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देयर. 2s1, that one is nothing but the unpaired electron. In 2p3 at that time the px, py and pz each contains one unpaired electron. ही झाली एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर आहे. आता जरा थोडंसं लक्षात घ्या, एक्साइटेड स्टेट नंतर आपण काय करतो, तर हायब्रिडाइज्ड स्टेट घेतो. आता जरा थोडासा फरक कुठे आहे तेवढा लक्षात घ्यायचा आहे. मिथेन मॉलिक्यूल मध्ये आपल्याला माहिती आहे काय झालं होतं, तर कार्बन अंडरगोज फॉर्मेशन ऑफ 4 बॉन्ड्स अँड ऑल आर द सिग्मा बॉन्ड्स, बरोबर आहे. म्हणजे इथं मिथेन मॉलिक्यूल मधल्या कार्बनचं घेताना आपण sp3 सगळ्यांचं हायब्रिडायझेशन झालं होतं. बघा मी काय म्हणतोय, when you can consider here in ethylene molecule, if there is a double bond is present and you know very well one is the pi bond, at that time what happens here, the pi bond is formed by lateral overlapping of atomic orbitals.
म्हणजे हा जो पाय बॉन्ड आहे आपण टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग मध्ये घेतलेला आहे. जर पी ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल पी ओव्हरलॅपिंग दॅट इज द कोएक्सियल ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. आठवतंय का बघा. आणि देयर इज अ लॅटरल ओव्हरलॅपिंग इज कॅरीड आउट ॲट दॅट टाइम दॅट वन इज द पाय बॉन्ड इज फॉर्म. बरोबर आहे. आणि इफ यू कॅन से हियर एक गोष्ट लक्षात ठेवायची की दॅट पाय बॉन्ड दॅट आर द ऑर्बिटल्स विच कॅन बी इन्व्हॉल्व्ड इन पाय बॉन्ड फॉर्मेशन that orbitals does not take part in hybridization. ज्या ऑर्बिटल मुळे पायबॉन्ड तयार होतो ते हायब्रिडायझेशन मध्ये शक्यतो भाग घेत नाही. शक्यतो म्हणण्यापेक्षा भाग घेतच नाहीत, पार्टिसिपेट करत नाहीत. म्हणजे इथं जर एक पायबॉन्ड तयार होतोय तर याचा अर्थ आउट ऑफ दिस 4 वन कॅन बी रिमेन्स ॲज इट इज. आणि म्हणून इन इथिलीन मॉलिक्यूल व्हॉट हॅपन्स हियर धिस कार्बन अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन. सो धिस वन इट इज द sp2 हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन. पुढे आणखी डायग्राम काढल्यावर लक्षात येईल तुमच्या. म्हणजे इथं हे जे ऑर्बिटल आहे का नाही इट कॅन बी रिमेन्स ॲज इट इज. इट डज नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. त्यानं हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेशनच केलं नाही. मग हायब्रिडायझेशन कोणाचं झालं तर एक एस आणि 2 पी ऑर्बिटल. म्हणजे इफ यू कॅन से 1 एस अँड 2 पी ॲट दॅट टाइम देर आर टोटल 3 हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड. 1, 2 and 3. These are the 3 hybrid orbitals. Each contains 1 unpaired electron and that hybrid orbitals are called as sp2 hybrid orbitals. म्हणजे या तिघांच्याच एनर्जीचं मिक्सिंग झालं लक्षात घ्या आणि पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन झालं. आलं लक्षात. आणि हे जे ऑर्बिटल आहे ना हे आपण इथं बाजूला काढायचं. मी याला जोडलेलं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. हे आहे असं बाजूला आहे की याला आपण म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. याला म्हणायचं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. म्हणजेच काय दॅट ऑर्बिटल डज नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. म्हणजे जसं समजून चला फॉर एक्झाम्पल आपण एक 4-5 जणांचा ग्रुप असतो. समजून चला एक 4 जणांचा ग्रुप आहे आणि आपल्याला खेळ खेळायचा आहे. कन्सिडर करा. तर कदाचित त्याच्यातले तिघच काय करतात इन्व्हॉल्व्ह होतात. एक बाजूला जाऊन बसतो, तो काय करत नाही त्या खेळामध्ये पार्टिसिपेट करत नाही. तसं थोडक्यात या ऑर्बिटलनं पीझेड ऑर्बिटलनं पार्टिसिपेट केलं नाही म्हणून त्याला आपण बाजूला काढलं. याला जोडून नाही काढलं लक्षात घ्या. याला जर जोडून काढलं असतं तर मग त्यांच्या एनर्जीचं मिक्सिंग होऊन हायब्रिडायझेशन झालं असतं. म्हणजे इफ यू कॅन से हियर द 1s and 2p orbitals hybridize with each other, there is the formation of 3 hybrid orbitals and that are called as the sp2 hybrid orbital. And this p orbital या pz orbital you can say it can be remains as it is. It does not take part in hybridization and therefore that one is called as the unhybridized orbital. पहिला पॉइंट क्लिअर झाला. मग आता एक जरा लक्षात घ्या. बघा आता समजून चला कसं होतंय बघा. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण डायग्राम काढतो. मग आपण डायग्राम काढताना कशी काढणार तर धिस वन इट इज द एस ऑर्बिटल दॅट इज द स्पेरिकल इन शेप हॅव्हिंग 1 अनपेड इलेक्ट्रॉन which can be combined with this spring that is the 3p orbitals. This one it is the px. Suppose this one it is the py and this one it is the pz. Okay, each contains 1 unpaired electron px py pz. आता यांचं मिक्सिंग झाल्यानंतर गंमत काय झाली तर ह्या pz ऑर्बिटलनं काय केलंय हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतलेला नाही. 1, 2 आणि 3च तयार झाली. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे sp2 हायब्रिडायझेशन आहे आपण बोरॉनच्या वेळेस घेतलेलं आहे. आठवतंय का बघा. तर मग मात्र तिथं काय तयार होणार तर 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होणार and that 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स कॅन बी हॅव्हिंग द बॉन्ड अँगल इज द 120 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे तसे या तिघांचे इथले हे 3 पहिल्यांदा sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील आणि हे आहे तसंच राहील. मग ही डायग्राम काढताना कशी काढायची तर हे बघा आता साधं सिंपल आहे. समजून चला दिस वन इट इज द फर्स्ट sp2 हायब्रिड ऑर्बिटल, दिस वन इट इज द सेकंड sp2 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस वन इज द थर्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल. थोडंसं आपण फिरवलं बाकी काही केलं नाही कारण का बॉन्डच्या समोर बॉन्ड यावा म्हणून. पटतंय का बघा. म्हणजे दिस वन इट इज नथिंग बट अ carbon in which that is the carbon undergoes that is the sp2 hybridization. पटलं बाळांनो. आता गंमत काय झाली तर याच्यामध्ये समजून चला फॉर एक्झाम्पल 1, 2 आणि 3 यांचं हायब्रिडायझेशन झालं पण pz आहे तसंच आहे. मग ते pz ऑर्बिटल जरा थोडंसं आपण असं करूया. ते थोडंसं या ब्ल्यू पेननं दाखवूया. धिस वन इट इज द p ऑर्बिटल which does not take part in hybridization.
ह्या पी ऑर्बिटलनं हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतलेला नाही. ते बघा हे आलं, हे इथलं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता लक्षात आलं. आणि या अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तसा. लक्षात येतंय का बघा. आणि बाळांनो धीस आर द sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ दिस कार्बन. हे 3 झाले. म्हणजे हे आहे ते काय पाहिजे तर इथं आपण लिहूया sp2 हायब्रिड ऑर्बिटल. दिस वन इज ऑल्सो sp2, दिस वन इज ऑल्सो sp2 अँड दिस वन इट इज द अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता लक्षात आलं. ही कंडिशन कोणाची झाली? या कार्बनची. ह्या एका कार्बनची कंडिशन झाली. म्हणजे मधले या कार्बनचं हायब्रिडायझेशन आलं sp2. मग आता या कार्बनचं काय? तर आहे तसंच धिस कार्बन विच कॅन बी ऑल्सो अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन. म्हणजे आता थोडंसं समजून घ्या बघा कसं आहे. याच कार्बनचं परत एकदा मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेईन. ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट आणि त्याचं सुद्धा या सुद्धा कार्बनचं जर sp2 हायब्रिडायझेशन झालं तर आहे असंच होईल. त्याला सुद्धा काय होईल मला सांगा. तर ॲट दॅट टाइम वेन कॅन कन्सिडर हियर दिस अनदर कार्बन विच कॅन बी ऍक्ट एज द सेंट्रल ॲटम विच कॅन बी अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन. आणि त्याची आपण डायग्राम ही अशी काढूया. म्हणजे ही 3 काय झाली त्याची, जी ही आपण काढली ना 1, 2 आणि 3, ही 3 काय आहे त्याची sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. आणि या कार्बनचं हे जे राहिलेलं आहे हे आपलं असं समजा पी ऑर्बिटल आलं, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आता लक्षात येतंय का बघा बाळांनो. म्हणजे तुमच्या एक एक पॉइंट क्लिअर करा. म्हणजे आता इथं काय होईल, व्हॉट हॅपन्स हियर when the another carbon is also undergoes sp2 hybridization and this carbon that is nothing but the sp2 hybrid orbital of this carbon and sp2 hybrid orbital of this carbon overlaps with each other. म्हणजे त्या दोघांचं काय होईल, ओव्हरलॅपिंग होईल. म्हणजे आता आपण इथं छोटीशी डायग्राम काढूया. हे बघा परत एकदा आपण क्लिअर करूया. जरा लक्षात आलं तर ठीक समजून घ्या. हे बघा आता ही आहे अशी डायग्राम काढूया. दिस वन इट इज द sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ दिस फर्स्ट कार्बन, सेकंड sp2, थर्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ओके. अँड दॅट बॉन्ड अँगल इज द 120. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे दिसलं नाही, आपण जरा ऍडजस्टमेंट केलंय. हे इथं आलं आपलं पी ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. ओके. हा काय झाला आपला, तर एक कार्बन झाला. हा इथं कार्बन आहे, हा इथला आला. लक्षात आलं. आता बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल आता हा कार्बन आहे. या कार्बनचं आता व्यवस्थित बघा. दिस इज द sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ओके. दिस वन इट इज द अनदर sp2 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस इज द थर्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आलं लक्षात. हे इथलं आलं. आणि त्याच कार्बनचं आणखीन एक जे इथलं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे ते बघा मी इथं काढतो. हे असं रांगोळ्या फक्त काढता आल्या पाहिजेत. आलं का लक्षात बघा. दिस वन इट इज ऑल्सो कार्बन. हा जो आहे हा कार्बन आहे. पहिला पॉइंट क्लिअर. आता याच्यामध्ये काय झालं, सी फर्स्ट वन समजून चला. इथं पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होईल. म्हणजे याचा जर हा प्लस हाफ आहे तर दुसऱ्याचा तो मायनस हाफ घ्यायचा. म्हणजे ओव्हरलॅपिंग होऊन जाईल. या प्रत्येकामध्ये एक एक काय मला सांगा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. इकडं एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा इथं समजून चला एक प्लस हाफ आहे. याचा घेताना आपण काय करूया, मायनस हाफ घेऊया. म्हणजे आता जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा बाळांनो, की इथं दिस इज द sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ धिस कार्बन. This is sp2 hybrid orbital of this another carbon. At that time what happens here, there is the bond can be formed between carbon. हा एक बॉन्ड तयार झाला, हा इथला. and this overlapping is the face to face overlapping, that is the coaxial overlapping. At that time the bond can be formed and that bond is called as the sigma bond. That one is nothing but, आता जरा थोडंसं व्यवस्थित सेंटेन्स व्यवस्थित ऐका. कदाचित एमसीक्यू मी असाही सेट करू शकतो. व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ सिग्मा बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स इन इथिलीन मॉलिक्यूल. म्हणजे इथिलीन मॉलिक्यूल मधल्या ह्या 2 कार्बन मधला जो सिग्मा बॉन्ड आहे त्याचं टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग कोणतं येईल. तर काही अवघड नाही. हे ऑर्बिटल कोणतं आहे, sp2. हे ऑर्बिटल कोणतं आहे, sp2. म्हणजे या सिग्मा बॉन्डचा टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग काय आला, sp2 टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. हे लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे फक्त 3 टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग आहेत, ss, pp आणि sp असं नाहीये. द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग गेल्या वेळेस आपण बोललोय. द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग इज डिपेंड्स ऑन द ऑर्बिटल विच कॅन बी इन्व्हॉल्ड इन द बॉन्ड फॉर्मेशन या इन्व्हॉल्व इन अ ओव्हरलॅपिंग. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला हा सिग्मा बॉन्ड पहिला तयार झाला.
आता समजून चला फॉर एक्झाम्पल एक एक पॉइंट क्लिअर करूया. आता आपल्याला हा पाय बॉन्ड पाहिजे. हा पाय बॉन्ड कसा तयार होईल, तर धिस पाय बॉन्ड इट इज फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग बिटवीन दिस टू ऑर्बिटल्स. म्हणजे सॉरी, इथं लक्षात घ्या, या पीपी ऑर्बिटल मध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग जर झालं तर दॅट लॅटरल ओव्हरलॅपिंग इज कॅन बी स्टँड फॉर द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड. म्हणजे या दोघांच्या मधले जे, म्हणजे यानं हायब्रिडायशन मध्ये भाग घेतला नाही एका कार्बनचा, दुसऱ्या कार्बनच्या आपण हायब्रिडायशन मध्ये भाग घेतला नाही, त्याची अपोजिट स्पिन ठेवली ओव्हरलॅपिंगला आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग केलं. म्हणजे आपण गेल्या वेळेस बोललो होतो, आठवतंय का बघा. सपोज धिस वन इट इज द पी ऑर्बिटल. जरा थोडेसे मोठे गोल काढूया. धिस वन इट इज ऑल्सो अनादर पी ऑर्बिटल. आता लक्षात आलं का बघा. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज द sp2 हायब्रिड ऑर्बिटल, दिस इज ऑल्सो sp2 हायब्रिड ऑर्बिटल. सो धिस वन इट इज नथिंग बट द सिग्मा बॉन्ड अँड धिस ओव्हरलॅपिंग इट इज द लॅटरल ओव्हरलॅपिंग अँड दॅट वन इज कॉल्ड एज द पाय बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे ते तुम्हाला इथं, आता ह्या दोघांच्या मध्ये आपण असं नाही दाखवू शकत कारण का डायग्राम एकदम लहान होऊन जाईल, म्हणून आपण अशा काय काढल्या इथं तर लाईन्स काढल्या. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे, आणि ह्या दोन लाईन्स म्हणजे दोन पाय बॉन्ड नाहीयेत बाळांनो, लक्षात घ्या. हे दोघांच्या मध्ये आपण ओव्हरलॅपिंग दाखवलं, म्हणून इकडं हा आपल्याला जो बॉन्ड तयार झाला त्याला काय म्हणायचं, पाय बॉन्ड म्हणायचं. आता लक्षात आलं. सो धिस वन इट इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ अ पाय बॉन्ड इन कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन इथिलीन मॉलिक्यूल. ओके. आता आपल्याला राहिलं काय, तर मग आता याच्यावर आपल्याला इकडं एक हायड्रोजन जोडायचा आहे, इकडं एक हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन म्हटलं की आता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट घेतो एस ऑर्बिटल आहे विच कॅन बी हॅव्हिंग द अपोजिट स्पिन. इकडं बाळांनो एस ऑर्बिटल आहे विच कॅन बी हॅव्हिंग अपोजिट स्पिन. दिस वन इज द हायड्रोजन. तसंच इकडं पण घ्या, दिस इज ऑल्सो यस ऑर्बिटल हॅव्हिंग अपोजिट स्पिन, दिस इज द हायड्रोजन. इकडं पण घ्या, दिस वन इज ऑल्सो यस ऑर्बिटल हॅव्हिंग अपोजिट स्पिन, दॅट वन इज नथिंग बट दीज आर द 4 हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू बोथ दिस कार्बन ॲटम्स. म्हणजे इथं जो मॉलिक्यूल तयार झाला हा याप्रमाणे बघा इथिलीन मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे इथिलीन मॉलिक्यूल मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर sp2 आहे. लक्षात आलं का बघा. sp2 हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन आणि एक ऑर्बिटल अनहायब्रिडायझ्ड राहिलं. लक्षात घ्या बाळांनो. मग आता याच्यामध्ये समजून चला, फॉर एक्झाम्पल मी असं केलं, दिस इज द हायड्रोजन कार्बन अँड दिस कार्बन. म्हणजे हायड्रोजन अँगल, हायड्रोजन कार्बन कार्बन, तर हा सुद्धा बॉन्ड अँगल किती येणार, तर 120 डिग्री येणार आहे. लक्षात घ्या. हे बघा या दोघांच्या मधला आपण घेतला, आलं लक्षात इथं. त्याच्यानंतर समजा हायड्रोजन कार्बन हा हायड्रोजन आहे, अँगल हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हा सुद्धा बॉन्ड अँगल किती येणार आहे, तर इट इज ऑल्सो 120 डिग्री येणार आहे. किंवा कार्बन कार्बन हायड्रोजन हा असा घ्या, हा सुद्धा बॉन्ड अँगल किती येणार आहे, तर दॅट इज ऑल्सो 120 डिग्री. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन आहे ना, बॉन्ड अँगल 120 डिग्री. आणि याची जर जॉमेट्री घेतली तर बरोबर एक असा आपल्याला ट्रँगल मिळतोय. सो धिस जॉमेट्री इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रँग्युलर जॉमेट्री. म्हणजे त्याची जॉमेट्री कशी आहे ती पण माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचा सिग्मा बॉन्ड कसा झाला, महत्वाचा पाय बॉन्ड कसा आला ते लक्षात घ्या. आणि त्या पाय बॉन्डसाठी एक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत नाही, हा फरक आहे. हा डिफरन्स एकदा तुमच्या लक्षात आला ना की मग अवघड काही नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे बाळांनो परत आणखीन हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आपण बनवणार आहे. म्हणजे वेगवेगळे समजा एक्झाम्पल दिले आपल्याला, तर त्याचं हायब्रिडेशन कॅल्क्युलेट कसं करायचं सीईटी साठी ते पण बनवतो, काळजी करू नका. पण थेअरीसाठी तर आपल्याला हे जमलं पाहिजे. आणि हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना तर मग पुढचा कुठलाही पॉईंट अवघड होणार नाही. म्हणजे इथं आपल्याला इथिलीनचं हायब्रिडेशन लक्षात आलं. आता याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर ॲसिटिलीनचं हायब्रिडायझेशन घ्यायचं आहे. दॅट इज नथिंग बट द sp हायब्रिडायझेशन इन ॲसिटिलीन मॉलिक्यूल. ॲसिटिलीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इथाईन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे. म्हणजे अल्केनमध्ये पण कार्बन आहे, अल्किनमध्ये पण कार्बन आहे, अल्काइनमध्ये पण कार्बन आहे. लक्षात घ्या. पण कार्बन एक जरी असला म्हणजे फक्त कार्बन आहे तरी एका ठिकाणी sp3 दाखवतो, एका ठिकाणी sp2 दाखवतो, एका ठिकाणी sp दाखवतो. ते आपण आता बघणार आहे. ओके. म्हणजे इथं तुमच्या हे लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि फक्त जरा ह्याचं थोडंसं लक्षात ठेवा. ओके. मी अगदी काय नोट्स वगैरे देत नाहीये, फक्त त्याची ब्लॉक डायग्राम आणि ही डायग्राम जरा थोडीशी क्लिअर करा. sp hybridization in acetylene molecule. Okay, you know very well the acetylene molecule having the structure like in this way. There is the carbon triple bond carbon and it is nothing but the alkyne. You know very well it is the first member of alkyne family. And in alkyne what happens here? There is the carbon triple bond carbon. Out of these three, one is the sigma bond and two are nothing but the pi bond.
म्हणजे हे जर स्ट्रक्चर माझ्या माहितीत आलं ना तर माझ्या एक गोष्ट लक्षात अशी येईल बघा की जर इथं 2 पाय बॉन्ड आहेत तर मग मात्र लॅटरल ओव्हरलॅपिंग होऊन 2 पाय बॉन्ड म्हणजे 2 ऑर्बिटलचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होणार आहे. पटतंय का बघा. मग हा सिग्मा बॉन्ड आहे, हा पण सिग्मा बॉन्ड आहे. इथिलीन सारखंच इथं सुद्धा 2 कार्बन ॲटम्स आहेत म्हणजे सेंट्रल ॲटम कोण आहे तर कार्बन आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेणार द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल ॲटम दॅट इज द कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. What the electronic configuration? It is also 1s2, 2s2 and 2p2 and that state is called as the ground state electronic configuration. पटतंय. एक एक पॉइंट क्लिअर करा बाळांनो. आता 2s2 both electrons are paired electrons हे आपल्याला माहिती आहे. 2p2 what happens here? Again there is the px and py contains one unpaired electron. Correct? आता याच्या पुढची स्टेप झाले आपल्याला पटकन घेऊया. काय येणार तर दॅट वन इज नथिंग बट द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो दिस वन इट इज द एक्साइटेड स्टेट. इन एक्साइटेड स्टेट व्हॉट हॅपन्स इलेक्ट्रॉन कॅन बी एक्साइटेड टू द नेक्स्ट व्हॅकंट ऑर्बिटल. इकडे जाईल म्हणजे इथं किती शिल्लक राहिले 2s1. इकडे किती झाले तर दॅट इज द 2p3. So in 2s1 there is the only one unpaired electron and in 2p3 that is the px, py and pz each contains one unpaired electron. This is the excited state electronic configuration, correct? आता hybridized state इथं जरा थोडंसं लक्षात घ्यायचं. In acetylene that is nothing but the C2H2 molecule that one is also called as the ethyne. तुम्ही IUPAC मध्ये त्याला इथाईन म्हणता, अल्काईन आहे ते 2 कार्बनचं बरोबर. मग याच्यामध्ये समजून चाला जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 2 जर पाय बॉन्ड आहेत तर याचा अर्थ या 4 पैकी 2 ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेणार नाहीत. मी काय म्हटलं लक्षात आलं कारण इथं 2 पाय बॉन्ड आहेत ना म्हणजे ही जी 2 ऑर्बिटल्स आहेत का नाही हा पी वाय आणि पी झेड असं आपण म्हणूया आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. ही 2 ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत. म्हणजे कोण कोण करेल तर एस आणि पी फक्त एवढीच करतील. आता डोक्यात आलं का बघा. म्हणजे बाळांनो लक्षात घ्या कार्बन मी परत परत बोलतोय मिथेन मधला कार्बन जनरली अल्केन मधला sp3 हायब्रिडाइज्ड आहे. अल्किन आपण मागाशी घेतलं समजून चला फॉर एक्झाम्पल sp2 हायब्रिडाइज्ड आहे. अल्काइन मधला sp हायब्रिडाइज्ड आहे. का तर बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ द पाय बॉन्ड्स कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असं आणि म्हणून इथं हायब्रिडायझेशन कोणतं आलं sp. सो दॅट इज द sp हायब्रिडायझेशन इन ऍसिटिलीन मोलिक्यूल. दिस 1s and 1p undergoes hybridization and there is the formation of 2 hybrid orbitals and that 2 hybrid orbitals contains one unpaired electron and that are called as sp hybrid orbitals. ही 2 काय झाली sp हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झाली. म्हणजे हे एक sp हायब्रिड ऑर्बिटल आहे हे पण sp हायब्रिड ऑर्बिटल आहे. आता डोक्यात आलं का बघा. आणि ही जी राहिलेली 2 आहेत ना ती मी इथं आता अशी बाजूला काढणार. इथं नाही त्यांना टच केलेलं हे अशी इकडं सेपरेट काढली. लक्षात घ्या हे आहे py हे pz आणि या दोघांना काय म्हणायचं तर दॅट आर कॉल्ड ॲज अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स. That orbitals does not take part in hybridization. म्हणजे या ऑर्बिटलनी हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतला नाही. का घेतला नाही ते आपल्या डायग्राम मध्ये आणखीन लक्षात येईल. ओके मग आता हे बघा समजून चला हा कार्बन आहे त्याचं sp हायब्रिडायझेशन आहे त्याची डायग्राम आपण अशी काढूया. हे बघा इथं काढतो आपण डायग्राम काढताना इथं विचार करतो काय केलं तर हे 1s इथलं आलं म्हणजे ON लक्षात घ्या 1s नाहीये ऑर्बिटल 2s आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे प्लस आता हे 3 आहेत म्हणजे काय आलं तर px then py and then you can write here pz each contains one unpaired electron. आता लक्षात येत आहे. आता यांच्यापासून काय तयार झालं व्यवस्थित बघा. these 2 are sp hybrid orbital म्हणजे this one it is the first sp hybrid orbital. जरा थोडंसं लहान काढतो नंतर p सारखं दिसेल. this is the another sp hybrid orbital sp या दोघांचंच हायब्रिडायझेशन झालं आणि या दोघांनी हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतलेला नाही. म्हणजे ही डायग्राम कशी बाळांनो तर धिस वन इट इज द p ऑर्बिटल विच डज नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. दिस इज ऑल्सो p ऑर्बिटल विच डज नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. ईच कंटेन्स वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं लक्षात आलं का बघा हे पहिल्यांदा समजून घ्या.
हे जे आहे हे sp हायब्रिड ऑर्बिटल आहे, हे पण काय आहे sp हायब्रिड ऑर्बिटल आहे, आणि ही दोन आहे ती अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे बघा इथं आली. अँड धिस वन इट इज नथिंग बट इट इज द कंडिशन ऑफ दिस फर्स्ट कार्बन ॲटम. या कार्बनची कंडिशन आली. काही अवघड नाही, तुम्हाला मी खरंच सांगतो, खूप सोपं आहे. फक्त कसं आहे माहिती आहे का, एकदा तुमची नजर बसली का नाही आणि एकदा समजलं तर मग काहीच टेन्शन नाही. आणि हा कन्सेप्ट इथं क्लिअर झाला तर मग 12thला तुम्हाला हायब्रिडायझेशन सोपं जातं. लक्षात घ्या, कन्सेप्ट आपला क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे आता मी काय केलं की या कार्बनचं sp हायब्रिडायझेशन केलं, तसंच ऍसिटिलीन मधल्या या पण कार्बनचं काय होणार आहे sp हायब्रिडायझेशन होणार आहे. मग आपण इथिलीन मध्ये शिकलो तसंच समजून चला, हा एक कार्बन आहे तसाच आणखीन दुसरा कार्बन येईल. मग आता दोन कार्बनची आपण डायग्राम कशी काढणार, सी फर्स्ट वन, दिस वन, it is the sp hybrid orbital of the first carbon atom. Okay, this one it is the sp hybrid orbital of the, sorry, sp hybrid orbital of the same carbon atom. इथं आपण घेतलं. आता हे जे आहे this one it is the unhybridized orbital, हे आलं. this one it is the unhybridized orbital. लक्षात आलं का बघा. या प्रत्येकामध्ये बाळांनो एक एक काय मला सांगा, तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे बरोबर या प्रत्येकामध्ये. आता हे जे आहे हे काय आहे, तर धिस वन इट इज द कार्बन ॲटम, हा एक कार्बन आहे हा. आता तीच कंडिशन या सुद्धा कार्बनची होईल ना, दुसऱ्या कार्बनची. दॅट कार्बन कॅन बी ऑल्सो अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. म्हणजे इथं आपण आहे असंच परत घेणार, परत डायग्राम काढायची काही गरज आहे, डायरेक्ट काढूया. आता समजा हा sp हायब्रिडाइज्ड आहे, तर हे बघा धिस वन इट इज द sp हायब्रिड ऑर्बिटल ऑफ धिस कार्बन. दिस अनादर sp हायब्रिड ऑर्बिटल ऑफ धिस कार्बन, त्याचंच आहे. लक्षात आलं. इथं झालं त्याचं पेरिंग, कारण अपोजिट स्पिन ठेवूया म्हणजे पेरिंग होईल. लक्षात येतंय का बघा. दिस वन इट इज नथिंग बट अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल ऑफ धिस कार्बन. हे बघा हे आलं अनहायब्रिडाइज्ड, हे दुसरं याचं आलं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बरोबर. त्याच्यानंतर या प्रत्येकामध्ये एक एक काय मला सांगा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे बरोबर. आता लक्षात आलं. आता व्यवस्थित क्लिअर करा. म्हणजे धिस वन इट इज ऑल्सो कार्बन विच अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. आणि मग हा कार्बन आणि हा कार्बन या दोघांच्या मध्ये जो हा बॉन्ड तयार झाला, या बॉन्डला आपण म्हटलं सिग्मा बॉन्ड. दॅट इज द फेस टू फेस ओव्हरलॅपिंग. म्हणजे इथलं ओव्हरलॅपिंग काय येणार, sp टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. लक्षात आलं का. हे sp हायब्रिड ऑर्बिटल आहे ना, दिस इज ऑल्सो sp हायब्रिड ऑर्बिटल. दिस इज द sp ओव्हरलॅपिंग. आता लक्षात येतंय का बघा. आणि मग बाळांनो आता समजून घ्या, हे बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल आता समजा हे py आहे, म्हणजे याचं आपण इथं जोडूया. लक्षात आलं का बघा. हे बघा इथं म्हणजे हा py इथं आहे बरं का, मी ब्ल्यू न दाखवतोय. हे बघा इथं यांचं काय होईल मला सांगा, ओव्हरलॅपिंग होईल. आणि यांचं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जो बॉन्ड तयार होईल त्याला म्हणायचं पाय बॉन्ड. आता क्लिअर झालं का बघा. ओके. आणि नंबर नेक्स्ट वन, आता हे सॉरी आपल्याला हे दाखवायला लागेल, सॉरी माझ्याकडनं इथं चुकलं, लक्षात घ्या सॉरी. हा इथं आला py आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर आता इथं हे बघा याचं pz हा असा आला इथं, आणि याचं हे आपण असं दाखवूया. ओके. आता फक्त प्रश्न माझ्याकडनं काय चुकलंय ते पण क्लिअर करूया. समजून चला यांची प्लस हाफ आहे, तर यांची दाखवताना काय दाखवूया, मायनस हाफ दाखवूया, तरच ओव्हरलॅपिंग होईल ना. तुम्ही इलेक्ट्रॉन नाही दाखवला तरी चालेल, पण दाखवला तर बरोबर दाखवा. लक्षात येते. म्हणजे इथं बाळांनो काय झालं मला सांगा, तर हा एक बॉन्ड तयार झाला, आणि तो जो बॉन्ड आहे का नाही, तो बॉन्ड आता मी हा काढताना जरा काय करतो, ब्लॅकनं काढतो, म्हणजे हा मधला सिग्मा बॉन्ड तुमच्या लक्षात येईल. ओके. हा सिग्मा बॉन्ड आहे, हा इथला, हा ब्ल्यूनं काढलेला पाय बॉन्ड. ओके. आणि हा आपण आता रेडनं काढलाय ना, हा आणखीन एक काय झाला, पाय बॉन्ड तयार झाला. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर देर इज द कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन इज फॉर्म. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये 3 बॉन्ड तयार झाले, 2 पाय बॉन्ड आणि एक काय आला, सिग्मा बॉन्ड आला. हा हे ओव्हरलॅपिंग आहे ना, याला पीपी ओव्हरलॅपिंग म्हणायचं, याला पण पीपी ओव्हरलॅपिंग म्हणायचं. आलं लक्षात. आणि गमतीचा भाग एक सांगतो, 12thला परत येणार आहे. जर हे पी ऑर्बिटल आहे, लक्षात घ्या, हे पण पी ऑर्बिटल आहे, आणि त्यांच्यामध्ये जर पाय बॉन्ड तयार होत आहे, तर मग मात्र या ओव्हरलॅपिंगला म्हणायचं दॅट वन इज कॉल्ड ॲज पी पाय असं म्हणायचं. लक्षात येतंय का बघा. काय म्हणायचं याला, पी पाय म्हणजे पायबॉन्ड तयार झाला, 2 पी ऑर्बिटल मध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग झालं, आणि पायबॉन्ड जर तयार झाला तर दॅट वन इज कॉल्ड द पी पाय.
लक्षात घ्या. असंच आपल्याला पुढल्या वर्षी 12th मध्ये पी पाय डी पाय असं येईल. मग पी पाय डी पाय म्हटलं की काय येणार, तर धिस वन इज द पी ऑर्बिटल पी अँड डी पाय दॅट इज द पी अँड डी ऑर्बिटल लॅटरली ओव्हरलॅप विथ इच अदर टू फॉर्म पाय बॉन्ड. त्याला म्हणायचं पी पाय डी पाय ओव्हरलॅपिंग. ओके, आता आपल्याला इथं जे आले ते आपल्या एक माहितीसाठी घेतलं, करेक्ट. आता इथं काय राहिलं, तर हा इथं हायड्रोजन जोडायचा आहे. हायड्रोजन म्हटलं की आपल्याला माहिती आहे दॅट इज द स्पेरिकल इन शेप. म्हणजे हा इथं पण काय आला, एक हायड्रोजनचा. इथं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करा, म्हणजे हा इथं आला बाळांनो हायड्रोजन, हा आला हायड्रोजन, सिग्मा बॉन्ड आला. हा सिग्मा आहे, हा सिग्मा आहे. लक्ष देतंय का बघा. मग आता क्लिअर कट आहे, यांच्यामधला बॉन्ड अँगल किती येणार आहे मला सांगा. म्हणजे भले SCC घ्या किंवा CCH घ्या, दॅट बॉन्ड अँगल इट इज ऑल्सो 180 डिग्री. SP हायब्रिडायझेशन 180 डिग्री. आलं लक्षात. आणि याची जर जॉमेट्री घेतली तर सरळ डायगोनल जॉमेट्री आहे अँड दॅट जॉमेट्री इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लिनियर जॉमेट्री. लक्ष देत आहे. सो धिस वन इट इज नथिंग बट द ऍसिटिलीन मोलिक्यूल. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं, जर कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे तर एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल, कारण एक पाय बॉन्ड तयार होतो. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे तर दोन पाय बॉन्ड तयार होत आहेत ना, तर दोन अनहायब्रिडाइज ऑर्बिटल. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल आता मला जर शक्य होतंय का बघूया आपण, लक्ष देतंय का. हे बघा, हा इथिलीन मोलिक्यूल आहे असं आपण घेऊया. हा इथला जो आहे हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. हा इथला जो बॉन्ड आहे हा सिग्मा बॉन्ड आहे, लक्षात घ्या. आणि हा आपण असा एक स्क्वेअर सारखा दाखवलाय. हा म्हणजे इथं पाहिजे तर हे मी असं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आपण इथं हे दाखवलेलं आहे. हे थोडक्यात काय करायचं, तर हे टाईप ऑफ ओव्हरलॅपिंग दाखवलं इथिलीन मधलं. मगाशी दाखवायचं माझ्याकडनं राहून गेलं, म्हणून बघा हे ओव्हरलॅपिंग झालं. म्हणजे हे पी ऑर्बिटल, हे पी ऑर्बिटल. तसंच इथं पण असं त्यांचं आपण ओव्हरलॅपिंग दाखवलं. म्हणजे हे जे आहे हे काय दोन पाय बॉन्ड नाहीत, एकच पाय बॉन्ड आहे. म्हणजे हा कार्बन आला बरोबर, हा इथं सिग्मा बॉन्ड, हा झाला पाय बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. इकडं दोन हायड्रोजन आले. दिस वन इज द इथिलीन मोलिक्यूल. सो धिस ऑर्बिटल, दिस वन, हे जर समजा असं उभं घेतलं आपण, सो धिस ऑर्बिटल डज नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. आणि म्हणून त्यांचं लॅटरल ओव्हरलॅपिंग झालं. आलं लक्षात. आणि सिग्मा बॉन्ड आहे तर ओव्हरलॅपिंग जास्त, बॉन्ड विल बी स्ट्रॉंग. झाले सांगून. पाय बॉन्ड ओव्हरलॅपिंग लेस, बॉन्ड विल बी वीक. सेम कंडिशन कॅन बी हॅपन्स इन ऍसिटिलीन ऑल्सो. आता ऍसिटिलीन मध्ये बघा, समजून चला, फॉर एक्झाम्पल, सपोज फॉर एक्झाम्पल वेन यू कॅन कन्सिडर इन दिस वे. आता लक्षात येतंय का बघा. हे बघा, दिस वन इट इज द SP हायब्रिडाइज कार्बन. हे बघा, हे एक ऑर्बिटल आपण असं घेतलं, असं वर दोन्ही टोकाला धरतो बघा, इथं दोन्ही बोटामध्ये ते अनहायब्रिड ऑर्बिटल आहे. आणि हे एक आपण धरलं असं, लक्षात आलं का बघा, एक असं फिरवतो तर हे एक अनहायब्रिडाइज आहे. म्हणजे या कार्बन जवळ हे आणि हे अशी दोन अनहायब्रिडाइज आहेत, तशी इथं पण दोन अनहायब्रिडाइज आहेत. मग आता समजून चाललंय बघा, इथं सिग्मा बॉन्ड आला, SP. हे बघा, हे लक्षात आलं का बघा, हे दॅट इज द SP टाईप ऑफ ओव्हरलॅपिंग बरोबर. आणि आता हे बघा, समजून चाला, आपण असं हे धरलं PY, तर हे बघा या दोघांच्या मध्ये इथं ओव्हरलॅपिंग झालं. आणि समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण इकडं ओव्हरलॅपिंग केलं. हे दोन वेळा दाखवलं म्हणजे दोन बॉन्ड नाही आहेत, बॉन्ड एकच आहे. हा एक पाय बॉन्ड तयार झाला. आलं लक्षात. आता हे बघा, समजून चला, राहिलेलं PZ ऑर्बिटल आहे. हे तुमच्या हे बघा इथं दाखवतो. आता उलट करतो असं जरा थोडंसं. हे बघा, हा इकडून एक आला आणि हे बघा हा बाळानं इकडून एक आला, हा इथं आला असा. हा एक पाय बॉन्ड तयार झाला. लक्षात आलं. म्हणजे इथं असे दोन पाय बॉन्ड तयार झाले. हे बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. समजतोय का बघा, लक्षात आलं. आणि हा इकडं हायड्रोजन, हा इकडं हायड्रोजन आहे. म्हणजे याप्रमाणे हा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन झाला आणि इकडं हायड्रोजन. दिस वन इज द ऍसिटिलीन मोलिक्यूल. कार्बन अंडरगोज SP हायब्रिडायझेशन अँड बॉन्ड अँगल इज द 180. जॉमेट्री इज द लिनियर जॉमेट्री. सो दॅट वन इज नथिंग बट अबाउट द इथिलीन अँड ऍसिटिलीन मोलिक्यूल. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी एक्झाम्पल देतो, ती जर थोडीशी करा आणि मग आपण आणखीन हायब्रिडेशन कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण बघूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.